तर गाईज आज मी डायरेक्ट 9 वाजता उठली. त्यानंतर छान नाश्ता झाला आणि मुलांची आंघोळी आज मी आंघोळ पण केली. आणि आता आम्ही चाललो आहे परत लॉन्सकडे, कारण काल मी लॉन्सचा एक व्हिडिओ घेतला, म्हणजे तो मोठ्या ब्लॉगमध्ये टाकला गेला आहे. आणि छोट्या ब्लॉगचा व्हिडिओ ना, म्हणजे पप्पांनी सांगितलं मला एक प्रमोशन व्हिडिओ बनवून दे. तर मी काल क्लिप घेतल्या, पण तिला माझ्या क्लिपवर बिलकुल भरोसा नाही. ती बोलली की तुला सिनेमॅटिक शूट नाही काढता येत व्यवस्थित. तर तिला म्हटलं तूच चाल बाई, तू काढून दे, मी व्हॉइस ओव्हर करेल, एडिटिंग करून घेईल. तर आता आम्ही लॉन्सकडे चाललो आहे. गाईज माझं आज इतकं प्रचंड डोकं दुखतं आहे ना, मी सकाळी गोळी पण घेतली, बिन जेवण करता गोळी घेऊन टाकली, इतकं डोकं दुखतं आहे. आणि एक गुड न्यूज द्यायची होती गाईज, की माझं यूट्यूबचं चॅनल मॉनिटाईज झालं. तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळे आणि सपोर्टमुळे हे शक्य झालं. तर असंच प्रेम असू द्या, असाच सपोर्ट करा, माझे व्हिडिओ जास्तीत जास्त बघा, शेअर करा आणि स्किप करत जाऊ नका, बघत जा. आणि मी चांगला कॉन्टेंट देण्याचा अजून जास्त चांगला प्रयत्न करेल, कारण याच्यातून काहीतरी भेटलं की म्हणजे करायची पण इच्छा होते, मग अजून चांगलं काहीतरी एडिटिंग वगैरे. तरी मी माझे 100% लावले होते. अरे कॅमेरा पुसला नाही का काय मी एक ते. तर असा पण मी 100% माझा कॉन्टेंट देण्याचा प्रयत्न करते आणि अजून पुढे मी चांगला कॉन्टेंट देण्याचा प्रयत्न करेल. तर आता मी आमचा व्हिडिओ शूट करून घेतो, लहान बाळ पण आणलेलं आहे, तर दाखवते नंतर बाकीचं काय काय होतंय. तर गाईज भाऊ मस्त सटाण्याला गेला होता, मस्त पार्सल घेऊन आला. हे बघा वडापाव इकडे, आणि इकडे आहे सटाण्याची फेमस खिचडी. तर इकडं आली तशी बाहेरचं जेवण चालू आहे, म्हणजे पहिल्या दिवशी नाही, घरातलं बी बनवतोय पण त्यासोबत बाहेरचं बी हाणून राहिलो. पहिल्या दिवशी चिल्ली खाल्ली, पाणीपुरी खाल्ली, दुसऱ्या दिवशी हॉटेललाच जेवलो, परत अजून काय. आणि यांचं एवढं अवघड काम ना, खाऊन पिऊन परत पार्सलला घेत होते. आणि आता खिचडी आणि काय वडापाव. अजून आम्हाला पावभाजी काय बनवायची, पाणीपुरी बनवायची. तर आता मी मस्त खिचडी एन्जॉय करते. भाऊ सटाण्याला जाऊन आला. तर बाई हे बघा माझ्या बहिणीचं पार्सल आलं. हे ना 1 2 3 4 5 6 7 ड्रॉवर आहे याला, आणि हे ऑर्गनायझर आहे. आणि बाळासाठी मागवलंय तिने फ्लिपकार्टवरून. तर 1000च्या आत आहे. हे एकदम छान प्रोडक्ट आहे. हे बघा किती मस्त दिसतं, लुक पण किती छान आहे. पण रूम मध्ये असं कोणत्या कोपऱ्यात ठेवलं तरी किती भारी दिसेल, खूप छान आहे. तर आमचा कानू आता झोपेतून उठला आहे. आमचं झालं वडापाव खिचडी खाऊन. असं असं आमचा कानू नुसता नुसता रडायला पाहतो. आता बाळ बी जाग आहे. हे बघा हलव्याचे दागिने, हे दीदीने मागवले सटाण्याहून, कोमल देवरे म्हणून इंस्टाग्रामवर. आणि खूप छान दागिने बनवले. नामकरणाचा मेकअप पण तिने केला होता दीदीचा. आणि तुम्हाला आता मी दागिने दाखवते. वाव, कस्टमाइज बनवून भेटता ना. हे पाय किती छान बेल्ट आहे बघ. ओके, त्याचा व्हॉइस ओव्हर पण ChatGPT ला हे करू शकतो. हा. गाईज इकडे येऊन एवढी खतरनाक थंडी वाजत होती ना, मी स्वेटरने आणलं. तर आता मम्मीचं स्वेटर घातलंय. असे बटनवाले स्वेटर मला अजिबात नाही आवडत. तर एकदम बाईली दिसू राहिली. कसले दिसत यार, असं वाटतं एकदम जुनाट वाटतं ते फॅशन. पण ठीक आहे, आता गरज आहे. मंडळी सकाळी मी तुम्हाला सांगितलंच की माझं चॅनल मॉनिटाईज झालंय. तर 8 महिने, तब्बल 8 महिने मी कंटिन्यू रोज व्हिडिओ टाकले. आणि तरी पण माझे व्हिडिओ काही 10 मिनटाचे, काही 15 मिनटाचे, काही 20 मिनटाचे, तर काही फक्त 3-4 मिनटाचे असं पण व्हायचं. आणि मध्ये मध्ये बरं नव्हतं तर मी व्हिडिओ पण टाकले नव्हते. पण मग फायनली आज तो दिवस आला आहे माझ्या मनासारखा. आणि
मी आज ते ॲप्लाय केलं गुगल ॲडसेन्सच्या लेटरसाठी आणि आता बाकीची प्रोसिजर काल केली. तर आज माझं ते बाकीचं पुढचं पण प्रोसिजर होऊन गेलेलं आहे. फक्त आता लेटर आलं तोपर्यंत मला आता $100 जमा करायचे आहे. त्यानंतर मग आपलं पेमेंट आपण काढू शकतो. मंथली व्ह्यूजप्रमाणे जमा होतं. तर आता व्ह्यूज वाढवायची गरज आहे, बाकी कसलीच गरज नाही आहे. जो क्रायटेरिया होता यूट्यूबचा तो आपण पूर्ण केलेला आहे. धाकधूक असते ती 1 वर्षाच्या आत नाही झालं तर एवढी सगळी मेहनत वाया जाते. तर बरं झालं 8 महिन्यात काही ना होऊन गेलं. माझ्याकडे 4च महिने बाकी होते म्हणून मी खूप म्हणजे माझं हे चाललं होतं की रोज टाकेल मी, एक पण दिवस म्हणजे टाळणार नाही. जरी मध्ये मध्ये मला बरं नव्हतं तर मी व्हिडिओ नव्हती टाकत, पण आता मी खूप कन्सिस्टन्सी ठेवलेली ह्या गोष्टीत आणि देवाने त्याचं फळ पण दिलं. आता देवाकडे एवढीच मागणी आहे की याच्या पुढे पण मला बळ देव रोज व्हिडिओ टाकण्याचं आणि मला चांगली पब्लिक भेटो सपोर्ट करणारी आणि चांगले व्ह्यूज येऊ माझ्या यूट्यूबच्या याला आणि चांगले सबस्क्रायबर पण वाढो. म्हणजे 1,000 लाख झाले तर माझ्याकडे पण प्ले बटन येईल. तर तुम्ही पण चांगले वेल विशेष मागा, कारण दुसऱ्याचं चांगलं झालं तर आपलंही चांगलं होतं. त्यामुळे मी पण माझे म्हणजे माझं पण ज्यांनी पण यूट्यूब सुरू केलेलं आहे बऱ्याचशा माझ्या मैत्रिणी, त्यांच्यासाठी माझे पण ह्याच वेल विशेष असणार आहेत की जेवढे मला दिवस लागले ना तेवढे पण तुम्हाला लागू नये. तुमचं माझ्यापेक्षा लवकर होऊन जावं, कारण याची वाट प्रत्येकजण बघत असतो. मला पर्सनली माहिती आहे की ही गोष्ट एक यूट्यूबरसाठी किती महत्त्वाची आहे. तर तुमचं पण लवकर सर्व व्यवस्थित म्हणजे हो, आणि ज्यांना सुरू करायचं त्यांनी पण सुरू करा, कारण एक आनंद पण भेटतो. ज्याला हौस असेल त्यांनी नक्कीच करा, कारण ते सॅटिस्फॅक्शन भेटत असतं आपल्याला की आपण आपल्या आवडीची गोष्ट करतोय आणि त्याच्यातून आपल्याला काहीतरी साध्य होतंय, हे त्यातून घडत असतं. तर माझ्या मुलांची एवढी वचवच चालू आहे ना, शांतता असली ना मला खूप सुचतं, पण आवाज असला ना, क्राऊड असला ना, जे डोक्यात आहे तेही निघून जातं. चला आजसाठी एवढंच ज्ञान. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. असाच सपोर्ट असू द्या.